मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व तमाम पात्र लाडक्या भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे। ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे लाडक्या भगिनींनो। तर हो लाडक्या भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हापासून सुरुवातीला काही काळात ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते वेळेवर आले आणि मधल्या काळापासून आपण पाहत आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत, सपोज जानेवारीचा हप्ता असला तर फेब्रुवारीमध्ये अखेरपर्यंत येतो, फेब्रुवारीचा असला तर मार्चपर्यंत येतो, जूनचा असला तर जुलैपर्यंत येतो आणि जुलैचा असला तर ऑगस्टपर्यंत येतो। असं खूप दिवसापासून पाहावयास मिळत आहे लाडक्या भगिनींनो। परंतु आता मागील काळामध्ये केवायसी मधल्या त्रुट्या आणि ज्या काही पात्र असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेलीच नाहीये त्या लाडक्या बहिणी सुद्धा केवायसी पासून वंचित राहिल्यामुळे आता त्यांना लाभापासून सुद्धा वंचित राहावं लागत आहे। त्यांचे हप्ते सुद्धा बंद झालेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने आनंदाची किंवा दिलासादायक बातमी आहे असं आपण म्हणू शकत नाही। परंतु कुठे ना कुठे ज्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळत आहे, ज्या पात्र लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्त केलेली आहे, सातत्याने त्यांचा लाभ सुरू आहे, थांबलेला नाहीये, तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये असं असताना सुद्धा आणि वेळ प्रसंगी जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस सुरुवातीलाच सांगण्यात आलेलं होतं की महिन्याच्या दर 15 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चालू महिन्याचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा तो आधार सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्र राज्यातील आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार असल्यासंदर्भात सांगण्यात आलेलं होतं। परंतु ते काही खूप दिवस चालताना बघावयास मिळालेलं नव्हतं लाडक्या भगिनींनो। आता परंतु एवढ्या मधल्या या काळाच्या नंतर आणि केवायसीच्या नावाखाली ज्या काही पात्र लाडक्या भगिनींनी कट करण्यात आलेले आहेत, खूप मोठ्या लाखोच्या संख्येने पात्र लाडक्या भगिनी वगळण्यात आलेल्या आहेत। आता खूप सारे अशाही सुद्धा असू शकतात की ज्या पात्र नाही आहेत त्याबद्दल हरकत नसावी, परंतु खूप साऱ्या अशा लाडक्या भगिनी आहेत की ज्या पात्र असून सुद्धा चुकीच्या उत्तरामुळे केवायसी मधल्या त्रुटीमुळे सोबतच जी तारीख शेवट दिलेली होती त्या तारखेच्या आत त्यांची केवायसी करणे राहिलं, त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने एक वेळ परत संधी मिळवून देणे आवश्यक असताना त्या लाडक्या बहिणींना कुठलीही संधी मिळवून देण्यात आलेली नाहीये। फक्त आणि फक्त ज्या लाडक्या बहिणींची केवायसी दुरुस्त करण्याची राहिलेली होती त्यांना मात्र 1 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून जी आपण दिलासादायक किंवा नवीन अपडेट आनंदाची बातमी देण्याचा प्रयत्न करत आहोत ती कोणती आहे, तर लाडक्या भगिनींनो, मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की दर महिन्याच्या 15 तारखेला तुमच्या हक्काचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल, जे खूप दिवसापासून वेळेवर होताना दिसत नाहीये। परंतु आता या अगोदरच काही दिवस अगोदर जे अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनामध्ये ज्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, मग ती भलेही कमी जास्त प्रमाणात असेल, परंतु त्या निधीचा उपयोग इथून पुढे दर महिन्याला कसा करता येईल, किती तारखेला देता येईल या संदर्भातली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत असलेली ही अपडेट आहे। त्या अपडेटनुसार आता एप्रिल महिना चालू आहे आणि मार्च महिन्याचं सुद्धा तुमचं हक्काचं अनुदान बाकी आहे, म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं अनुदान याच महिन्यामध्ये किती तारखेपर्यंत येते हे पाहण्यासारखं आहे, किंवा एप्रिलमध्ये मार्च महिन्याचंच अनुदान येते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे, आणि मग मार्च एप्रिल आणि मे महिन्याचं 2 महिन्याचं अनुदान पुढच्या महिन्यामध्ये येते का। तर आता खऱ्या अर्थाने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वाट पाहत असलेली ती महत्त्वाची माहिती अशी आहे की पुढच्या म्हणजे मे महिन्याच्या 10 तारखेपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते दर महिन्याच्या 10 तारखेला वेळेवर सुपूर्द करण्यात येतील, तुमच्या आधार संलग्न खात्यावर वितरण करण्यात येईल या संदर्भातली मिळत असलेली एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आहे लाडक्या भगिनींनो। आता खऱ्या अर्थाने यांनी म्हणजे राज्य सरकारने ज्याप्रमाणे या अगोदर सांगितलेलं होतं की दर महिन्याच्या 15 तारखेला देऊ, परंतु ते दिलं नाही। सोबतच आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला 2100 रुपये करू, ते सुद्धा दिलेलं नाहीये, आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की शेतकऱ्यांना सत्तेमध्ये आल्याला 7/12 कोरा करू, परंतु तो सुद्धा करण्यात आलेला नाहीये। वेळप्रसंगी या समस्येकरिता या मागणीकरिता परत एक वेळ आंदोलन मोर्चे काढावे लागले, त्याच्यानुसार अजून सुद्धा एक तारीख दिलेली आहे, त्याला सुद्धा अजून वेळ आहे। त्यामुळे आता खरोखरच हे पाहण्यासारखं असणार आहे की हे यांच्या शब्दावर किती ठाम राहतात आणि खरोखरच मे महिन्यापासून आपल्याला 10 तारखेलाच
दर महिन्याला तिथून पुढे फक्त मे महिन्यातच नाही तर मे महिन्यापासून सलग पूर्ण वर्षभर तरी निदान कमीत कमी अधिवेशनामध्ये ज्याप्रमाणे निधीची तरतूद केलेली आहे वर्षभराकरिता, तर निदान त्यानुसार तरी या आर्थिक वर्ष मध्ये पूर्ण आर्थिक वर्षभर दर महिन्याच्या 10 तारखेला खरोखरच तुमच्या हक्काचं जे 1500 रुपयाचं अनुदान आहे ते मिळते का नाही मिळत, हे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे. परंतु ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती जी आपणा सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवावीशी वाटली, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मला असो किंवा इतरांना सुद्धा आमचे पैसे कधी येणार, शासन निर्णय कधी निघणार, मागच्या महिन्याचे पैसे कधी निघणार, निदान या संदर्भात तरी कुणालाच कुठेच प्रश्न तुम्हाला विचारण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा वेळ प्रसंगी या विषयावर कुणाला जास्त व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही, अशी आशा बाळगूया. आणि खरोखरच मिळत असलेल्या गोड अपडेट ज्या माहितीनुसार सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना, पात्र लाडक्या भगिनींना, तमाम म्हणल्यापेक्षा फक्त आणि फक्त पात्र लाडक्या भगिनींना निदान इथून पुढे तरी मे महिन्यापासून दर महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या हक्काचं अनुदान मिळायला हवं. आणि राज्य शासनाने ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की योग्य वेळी, आता त्यांची योग्य वेळ कोणती आहे हे तर खऱ्या अर्थाने आपल्याला समजायला काही मुहूर्तच मिळेना. त्यांना सुद्धा 2100 रुपये करण्याकरता सुद्धा मुहूर्त मिळेना. परंतु आता हे जर 10 तारखेपासून अनुदान वेळेवर सुरू झालं आणि खूप साऱ्या, कारण सद्य परिस्थितीमध्ये सुद्धा लाखो अशा पात्र लाडक्या भगिनी आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत आणि ज्या अपात्र आहेत त्या वगळल्या गेल्या त्याबद्दल तर काही दुमतच नाही, कुठलं दुःख सुद्धा नाहीये. मग आता एवढ्या लाखो बहिणी वगळण्यात आल्याच्या नंतर त्यांच्याकडे निधीची तरतूद आहे आपण असं समजू शकतो आणि 1500च्या ऐवजी सर्व म्हणजे पात्र लाडक्या भगिनींना 600 रुपये वाढून 2100 रुपये करण्याकरिता त्यांना कुठलीच अडचण नाहीये असं आपण गृहीत धरू शकतो. त्यामुळे 2100 रुपये येत्या काही काळामध्ये आपल्याला सर्व लाडक्या पात्र भगिनींना मिळावे या संदर्भात सुद्धा आपण एक आशा बाळगू शकतो. ही एक जे आपली मागणी होती ती मागणी कुठे ना कुठे इथून पुढे पूर्ण होईल असं आपण गृहीत धरू शकतो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या हक्काचे अनुदान मिळेल ही एक गोड बातमी. आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी, मग पात्र असो किंवा अपात्र असो, त्या वगळण्यात आलेल्या असल्यामुळे निधीची बचत होणार असल्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. मिळण्याकरिता कुठलीही अडचण नाही. ह्या ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या ह्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. तर आशा करतो नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे महत्त्वपूर्ण अपडेट मिळते, माहिती मिळते, ती तुम्हाला आवडते, उपयोगी ठरते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची उपयोगी ठरेल. तर लाडक्या भगिनींनी या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात आणि कदाचित इतर कोणत्या योजनेसंदर्भात सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील, शंका-कुशंका असतील, तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असतील तर नक्कीच 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील प्रतिक्रिया नोंदवा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा नक्कीच देत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असतो त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.